ओझर हे मालवण शहरापासून 3 किलोमीटर लांब आहे. तर तुम्हाला इकडे यायला खूप मजा येईल. येऊन बघा, एकदा नक्की विजिट करा इकडे. मित्रमंडळी कसे असा मस्त ना. मी मालवणी जेम्स बॉन्ड या चॅनल मधून एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तशी तुमका रॉक गार्डनची व्हिडिओ आवडली असा तशीच ही व्हिडिओ तुमका नक्की आवडतील. कारण तुमका आम्ही आज ओझर दर्शन दाखवतलो आणि असं म्हणतात की ही जागा शिवकाळी इतिहासाशी जोडलेली असते आणि त्याबद्दल तुमका आम्ही माहिती देतलो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, मला तर नक्कीच ओळखलं असणार. मी आहे आदिओम लाड आणि आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. तर तुम्हाला इकडची सगळी माहिती आम्ही देऊ, पण व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. ए चला ना हो भाऊ, चला. चला मित्रांनो, आपण आलो आहोत ओझर मध्ये. तर आपण माझ्या मागे पाहू शकता ओझर मध्ये. चला तर आपण ते जाऊया. नमस्कार, मी आहे अक्षय कदम. नाम तो सुनाई होगा. इथल्या व्हिडिओमध्ये एखादा आपण आलेलो आहे त्या ओझरला आणि ते आहे छोटंसं मंदिर ज्याच्यात कोरलेलं आहे, दगडावर कोरलेलं आहे हनुमान. तो आपण बघू शकता. हा अति प्राचीन काळापासून इथे स्थित झालेला आहे आणि ते आपण त्याकडे बघू शकतो. त्याचबरोबर इथे पिण्याची उत्तम सोय आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता की इथे वनभोजन करण्याची सुद्धा सोय दिलेली आहे. तुम्ही बघितलाच नाही, इथे पिण्याची सोय आहे. तसेच तुम्ही वनभोजनाचा पण आनंद लुटू शकता. तर चला तर आपण आता जाऊ देवाचे दर्शन करा.
आम्ही इथे परमपूज्य श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज यांचे दर्शन घेतलेले आहे आणि ही त्यांची समाधी स्थळ आहे. तर तुम्ही जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाल तिथे तुम्हाला सांगितलं जातं की शंकराचं एक मंदिर आहे, तिथून एक गुफा निघते आणि ती डायरेक्ट थेट जाऊन ओझरला मिळते. त्याच ओझरला आपण आलेलो आहोत आणि ती गुफा आपण माझ्या मागे बघू शकतो. चला तर आपण आता गुफेच्या आतमध्ये जाणार आहे, जाऊ आता. तर सांगितल्याप्रमाणे आपण इतकेच गुफेमध्ये येऊ शकतो, कारण आपण इथे बघू शकतो इथे गुफा विजवलेली आहे, कारण बरेचसे पर्यटक आहेत जे इथे आतमध्ये येण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावून बसलेले आहेत. हे दोघं कुठे गेली? मला नाही माहित, माझ्याच पाठी होते, आपल्या पाठी होते म्हणून सांगून गेले कुठे तर. काय माहित. अरे मग आपण इकडे दोघंच आहोत. जर घाबरायची गरज नाही, ते देवाचं स्थान आहे तर कशाला घाबरायचं. आता एक प्रँक होता. तर मित्रांनो, आपण इथे आता खाली उतरलेलो आहोत. इथे आपला डेड एंड आलेला आहे, कारण पुढे घनदाट झाडी आहे, तिथे आपण जाऊ शकत नाही, कारण ती खूप अशा वेलींनी आणि जखडलेली आहे. तिथे पाय ठेवणं पण कठीण असतं. माझ्या खाली इथे तुम्ही धक्का बघू शकता, त्याच्यात मासे आहेत. राजू, हाय श्याम. तर आपलं आता ओझर दर्शन घेऊन झालेलंच आहे. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तर काय असता सबस्क्राईबच्या बाजू काय असता? अरे काय घंटा. दाबा ती.